धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती। शेवटी कंटाळून मी लोणावळ्याच्या बंगल्यात येऊन मुक्काम ठोकायचा निर्णय घेतला। अहो, मुंबईसारख्या सिटीजमध्ये जेव्हा तुम्ही रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात काम करत असता तेव्हा सर्व्हाइव्ह करणं अवघड असतं। त्यात मी एकाच वेळी कन्स्ट्रक्शन, लँड लँडिंग आणि लँड डेव्हलपमेंट या तिन्ही क्षेत्रात असल्याने माझ्यावर लोकल गुंडांची नजर होतीच। मला पहिला फोन आला शहानवाजचा। त्याला 6 महिने झाले। शहानवाज आणि बापू म्हात्रे दोघे पार्टनर। साधारण हप्तेखोरीपासून करिअरला सुरुवात झाली। आता बरीच मजल मारली होती दोघांनी। सुरुवातीला मी घाबरून 3 लाख दिले होते, मी कबूल करतो, पण नंतर त्यांच्या डिमांड वाढत चालल्या। त्या दिवशी घरावर दगड आले आणि मी घाबरून गेलो। बायको आणि मुलाला फिलाडेल्फियाला माझ्या बहिणीकडे पाठवून दिले आणि यांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करू लागलो। माझ्या दैनंदिन उपासनेतील सगळ्या देवांचा मनोभावे धावा केला। म्हटलं, देवा, 18 विश्व दारिद्र्य बघून झालं आणि आता जरा बरे दिवस आले तर हे शुक्ल काष्ट। आता त्यांना डायरेक्ट एक खोकाच पाहिजे होता, म्हणजे 1 करोड। पवईच्या एका मध्यवर्ती जागेचं डील झालं होतं। त्यात मला नुसतं ब्रोकरेज 9 करोड मिळालं होतं आणि शिवाय कामही मलाच मिळणार होतं टावरचं। मी खुशीत होतो, पण तितक्यात त्यांच्या धमकीचा फोन आला आणि मी हादरलो। बायका मुलांना अमेरिकेत पाठवल्यानंतर मी जरा निर्धास्त झालो। गोष्टी मार्गी लावल्या आणि शहानवाजला फोन करून जरा बाबा पुता करून 10 दिवसाची मुदत घेतली। लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर आलो। माझं फार्म हाऊस म्हणजे एक लहानसा बंगला आणि अर्धा एकरची जागा होती। तो एरियाच असा होता, सगळे बंगले आणि लगतच 1 एकर प्लॉट्स। मी आलो आणि सगळा जमानिमा झाल्यावर नोकराला रजा दिली, तो मुळशीचा। म्हणालो, पुढच्या मंगळवारी ये। आता डायरेक्ट 10व्या दिवशी। मी निघायच्या 1 दिवस आधी तो गावी गेला। वॉशिंग मशीन, डिशवॉश होतं, एक बाईक होती। अडीअडचणीला मी गावात जाऊन दूध, अंडी, सिगारेट्स आणून शकत होतो। मला थोडी प्रायव्हसी हवी होती। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असाच एक रमचा छान पेक बनवून अंगणात बसलो होतो। मोबाईलवर जुनी गाणी सुरू होती। संध्याकाळचं माझं स्तोत्रवाचनही झालं होतं आणि इतक्यात गेटजवळ चाहूल लागली तर एक अतिशय रुबाबदार गृहस्थ उभं होतं। त्यांनी खुणेनंच मला आत येऊ का म्हणून विचारलं। छान पर्सनॅलिटी होती, म्हणजे थोड्या अधिक उंच, कडक पिळदार आकडेबाज मिशा, कोरलेली दाढी, शुभ्र पांढरा लिननचा शर्ट आणि डेनिम पॅन्ट, हातात एक जुनाट ब्रेसलेट, ॲथलेटिक बॉडी आणि पायाशी घुटमळणारा एक रांगडा आणि देखणा जर्मन शेपर्ड कुत्रा। बघता क्षणी आवडेल असं प्रसन्न व्यक्तिमत्व। मी अर्थातच आत येण्याच्या खुणा केले। ते आले, मी उठून स्वागत केलं। कुत्रा रांगडा पण साहेबांच्या आज्ञेत होता। तो येता क्षणी बाजूला जाऊन बसला। नमस्कार, मी मेजर शिवानंद भोसले, इथंच तुमच्या शेजारी राहतो। आय मीन एकदम शेजार नाही, 3 बंगले सोडून, म्हणजे त्या गोखलेंच्या शेजारचा बंगला शिवस्मृती। रोज संध्याकाळी मी आणि आमच्या वाघ्या राऊंड मारायला बाहेर पडतो। आज खूप दिवसांनी तुमच्या बंगल्यात चावल दिसली म्हणून ओळख काढायला आलो। ते मन मोकळेपणाने हसले। करड्या शिस्तीचा आणि रांगड्या व्यक्तिमत्वाचा हा सैन्यातील अधिकारी अतिशय विनयाने बोलत होता। पहिल्याच भेटीत आमच्या छान गप्पा रंगल्या। ओल्ड मॅकॉनचे 2 पॅग ही मेजर साहेबांनी रिचवले। युद्धरहस्य आणि रम्य कथा ऐकवल्या, पण मी अजिबात बोर झालो नाही, उलट एन्जॉय केला। मेजर साहेब म्हणजे एक दिलखुलास आणि छान व्यक्तिमत्व होतं। ते अनमॅरिड होते। ते आणि
त्यांचा हा जर्मन शेपर्ड कुत्रा वाघ्या असे दोघेच बंगल्यात राहत असत. मेजर साहेब तसे एकदम फिट्ट असल्याने सगळी कामं स्वतःच करत असत. वरकड कामाला आणि जेवण बनवायला गावातील एक बाई येत असे. सकाळी येऊन रात्रीचं जेवण बनवून आणि धुणी भांडी करून एकदम संध्याकाळीच निघून जायची. मेजर साहेब उत्तम जेवण बनवायचे. चौथ्या की पाचव्या दिवशी त्यांनी मला स्वतःच्या घरी डिनरचं आमंत्रण दिलं. मी आवर्जून गेलो. संध्याकाळी 5-1 वाजता गेलो. स्वागताला वाघ्या होताच, पण आता आमची ओळख झालेली असल्याने तो फक्त शेपटी हलवून निघून गेला. मेजर साहेबांनी स्वागत केलं. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. संध्याकाळी 6 वाजता त्यांनी उठून अगरबत्ती लावून देवापुढे दिवा वगैरे लावून खड्या आवाजात छान स्तोत्र म्हटलं. त्यांचं हे रूप मी प्रथमच बघत होतो. मी तशी विचारणा केल्यावर मला म्हणाले, देव ही एक अज्ञात शक्ती अस्तित्वात आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याचं स्मरण, चिंतन आणि कृतज्ञता मी दिवसातून 1-2दा व्यक्त करत असतो. त्यानंतर मस्त इम्पॉर्टेड स्कॉचचे 2 पेग भरून आम्ही अध्यात्म, सैन्य वगैरे बऱ्याच विषयावर बोललो. बोलण्याच्या ओघात मी माझ्या धंद्याचे टेन्शन शेअर करता करता बापू आणि शहानवाजबद्दलही बोललो. मेजर साहेबांनी अत्यंत शांतपणे सगळं ऐकून घेतलं. आज मस्तपैकी तंदुरी रोटी, पेशावर स्टाईल चिकन आणि गावठी मसाल्यातली अंडा करी असा अफाट बेत होता. चिकन आणि अंडा करी मेजर साहेबांनी स्वतः बनवली होती. बोट चाटून पुसून खात राहावी इतका अमेझिंग बेत जमला होता. सागर संगीत जेवण झाल्यावर आम्ही फरागत बाहेर वरांड्यात बसलो होतो. जेवणानंतर त्यांनी क्युबन सिगार आणि मी सिगार शिलगवली. मेजर साहेब बोलू लागले, तुम्ही एक काम करा, येऊ द्या त्या भाडव्यांना, त्यांना म्हणाव अमाऊंट रेडी आहे. तुम्ही दोघंच या आणि माझ्या या बंगल्याचा पत्ता द्या. रात्री 10 नंतर बोलवा. तुम्ही घरीच आराम करा, मी बघतो काय करायचं ते. पण मेजर साहेब, अमाऊंट कुठे आहे आत्ता? एरवीच मी मुंबईला गेल्यावर तोंड पाणी करून 75ला डील फायनल करणार आहे. कटकटच नको. कोण यांच्याशी पंगा घेणार? डरपोक आहात का तुम्ही? मी स्वतः मेजर शिवानंद भोसले तुम्हाला गॅरंटी देतोय. माझं आडनाव भोसले आहे, लक्षात घ्या. वी आर बॉर्न वॉरियर्स. आम्ही रक्षण करतो, तुम्ही काळजी करू नका. परवा सोमवार आहे, बोलवा त्यांना बिनधास्त. पण नाही आणि बिन नाही. ठरल्याप्रमाणे शहानवाज आणि बापूला फोन केला. संध्याकाळी मेजर साहेब मला भेटायला आले. मला प्रचंड टेन्शन होतंच. गप्पा मारून 7:30 वाजता निघाले. मला मिठी मारली. माझ्या डोळ्यात भीती होती. माझे अश्रू पुसले. म्हणाले, डोंट वरी, मी आहे ना. यापुढे ते दोघे कधीच त्रास देणार नाहीत बघा. इतकं म्हणून ते निघून गेले. 9 वाजता बापूचा फोन आला लोकेशन विचारायला. मी थरथरत्या आवाजात लोकेशन म्हणजे मेजर साहेबांच्या बंगल्याचा पत्ता सांगितला. नेमकी कशी काय कुणास ठाऊक, मला 9:45ला जबरदस्त पेंग आला. डायरेक्ट सकाळीच जाग आली. मी नोकर गेट उघडता होता त्याच आवाजाने उठलो. मी ताडकन उठलो. तोंड धुवेपर्यंत नोकर आत आला. साहेब, गोखले सरांच्या पुढच्या बंगल्यात काहीतरी घडलंय बघा. 10-12 पोलिसांच्या गाड्या आहेत. माझ्या हातापायांना कंपच सुटला. म्हणजे मेजर भोसलेंचा बंगला ना? मी त्याला विचारलं. तो चकित होऊन माझ्याकडे बघत राहिला. कोण मेजर भोसले साहेब? तो बंगला मेरवानी राणीचा आहे साहेब. गेले कित्येक वर्ष बंदच आहे. कोण नाही राहत तिथं. आणि मेजर भोसले कोण? मी काही न बोलता जेमतेम कपडे बदलले आणि धावतच गेलो. बाहेरच्या कॉन्स्टेबलकडे चौकशी केली तेव्हा समजलं मुंबईतल्या शहानवाज आणि बापू म्हात्रे या 2 नामचीन गुंडावर रानटी कुत्र्यासारख्या प्राण्यानं जीवघेणा हल्ला करून दोघांना या निर्जन बंगल्याच्या आवारात मारून टाकलं होतं. अंगावरच्या कपड्यात देखील ठेवलं नव्हतं. त्यात दोघांची पाकिटं, मोबाईल काही सापडलं नाही. या निर्जन बंगल्याच्या आवारात रक्तमासाचा चिखल होता. ते दोघे इथं कसे आले, का आले याचा काहीच ट्रेस लागला नाही. इतक्या मोठ्या घटनेचा माग मुळशी शेजाऱ्याच्या बंगल्याला लागला नाही हे विशेष. बंगला अक्षरशः निर्जन भूत बंगलाच होता. पण मग परवाची पार्टी, स्कॉच, पेशावरी चिकन, मुख्य म्हणजे मेजर साहेब.
मी लडखडत जेमतेम घरी आलो. माझ्या मागचं शुक्ल काष्ट आता कायमचं संपलं होतं. घरी आल्यावर आंघोळ केली, देवापुढं अगरबत्ती लावली. मोबाईलमध्ये मेजर साहेबांचा नंबर, इतके दिवसात हौसेनं घेतलेले सेल्फी, वाघ्यासोबतचे माझे फोटो, यापैकी काही शिल्लक नव्हतं. इतकंच काय तर बापू आणि शाज नावाचंही कोणतंच रेकॉर्ड नव्हतं. सगळं अगदी धुवून पुसून लखलखीत झालं होतं. अचानक माझ्या मनात कसं काय कुणास ठाऊक, पण कालभैरवाष्टक, मृत्यूदर्पणाशक, कालांध्र अष्टक मोक्ष, काशीपुरा दीनाथ कालभैरव भजे या ओळी स्फुरल्या. मी ताडकन धावत पळत देवघरात गेलो आणि माझ्या देवघरात आईनं काशीहून आणलेलं कालभैरवाची तस्वीर नीट निरखून बघितली. पाठीमागे वाघ्यासारखाच बलदंड कुत्रा असणारे आणि अगदी मेजर साहेबच भासणारे उग्र आणि करारी मुद्रेतील कालभैरव महाराज माझ्याकडे अजूनही एकटक बघत होते. असा भास झाला. मी अक्षरशः लोटांगण घालून लहान मुलासारखा रडू लागलो.